ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही. म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएमवरतीच तेही मतदान झालं पाहिजे. त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत. ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे. एक लाट वाट होत होती, म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं. पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत. मग एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले. हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होते, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत. अरे पण टी व्हीवर दाखवत आहेत तर नाही. आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच. बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली, म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात. आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे, कारण मी मतदार आहे. लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे. माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादा प्राणी दाखवत, अशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरती रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत.